भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। आगामी काळात निवडणूक होणाऱ्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं आवाहन अमित शहा यांनी केलं। त्यानंतर अमित शहा यांनी पुदुकोट्टई इथे एका जाहीर सभेला देखील संबोधित केलं। राज्यात सत्ताधारी पक्ष हा घराणेशाहीच्या राजकारणात गुंतलेला असून भ्रष्टाचार वाढला आहे, त्यामुळे जनतेनं सुजाणपणे नेतृत्व निवडावं असा सल्ला त्यांनी दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं राज्यासाठीच्या निधीमध्ये सातत्यानं वाढ केली आहे असं ते म्हणाले। 2004 ते 2014 या काळात रालोआ सरकारनं 1,53,000 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले होते, तर 2014 नंतर मोदी सरकारनं 11 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच तमिळनाडू, प्राचीन तमिळ भाषा आणि संस्कृतीकडे विशेष लक्ष दिलंय असंही ते म्हणाले। भारत जगातील तांदळाचा सर्वात